सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी बोर्ड परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. मग 10वी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये तुमचा जो पेपर असेल कोणत्याही सब्जेक्टचा, तर त्या सब्जेक्टसाठी तुमचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं असायला पाहिजे, म्हणजेच तुमची जे आन्सर शीट आहे, जी उत्तरपत्रिका आहे, त्यामध्ये कशा पद्धतीनं उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत, कशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, कशा पद्धतीनं सेक्शन वाईज तुम्हाला लिहायचं आहे, हे पेपर प्रेझेंटेशन मी डायरेक्टली तुम्हाला इथं दाखवणार आहे एक डेमो म्हणून. बोर्ड परीक्षेसाठी तशाच पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की तुम्हाला एक चांगले मार्क्स मिळू शकतात. कारण की बोर्ड एक्झाममध्ये पेपर प्रेझेंटेशन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण की तुम्ही जर आन्सर पद्धतशीर एक प्रेझेंटेशन करून चांगल्या पद्धतीने लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, तर जे पेपर चेक करणारे असतात, ओके, तर ते तुम्हाला व्यवस्थित मार्क सुद्धा टाकू शकतात. त्यांना इझिली जाते की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे वगैरे. तर आपण डायरेक्टली पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. त्या अगोदर चॅनलवरती नुसार सबस्क्राईब करून ठेवा. बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओज अजून तुम्हाला येणार आहेत. तर पहा, सर्वात इम्पॉर्टंट पहिल्या नंबरची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, हे एक डेमो आन्सर शीट आहे. म्हणजे बोर्ड पेपरसाठी अशा पद्धतीचंच तुम्हाला एक आन्सर शीट मिळणार आहे बोर्ड पेपर आन्सर लिहिण्यासाठी. आता हे पहिलं जे पेज असते आन्सर शीटचं, यामध्ये काही इम्पॉर्टंट डिटेल्स तुम्हाला भरायचे असतात. एक डेमो म्हणून तुम्हाला अगोदर मी ते सांगतो की कशा पद्धतीनं कुठं काय काय डिटेल्स तुम्हाला भरायचे असतात, जेणेकरून तुम्हाला अगोदरच माहिती होणार बोर्ड पेपरच्या वेळेस नेमकं तुम्हाला काय करायचं असते. पण तसं एक इम्पॉर्टंट सजेशन सांगतो तुम्हाला, एक नोट देतो की जेव्हा तुम्हाला बोर्ड पेपरला जाणार आहे, जेव्हा आन्सर शीट तुम्हाला मिळणार आहे, मनाने काहीच लिहायचं नाही. जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मनाने काहीच लिहायचं नाही, ओके. जेव्हा तुमच्या एक्झाम हॉलमध्ये एक्झामिनर वगैरे असणार आहे, इन्व्हेस्टिगेटर तुमच्या एक्झाम हॉलमध्ये असणार आहे, तेच तुम्हाला तिथं सर्व इन्स्ट्रक्शन देणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला हे फिलअप करायचं आहे म्हणून. मी फक्त एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवत आहे, ओके. तर चला आपण इथं पाहूया. तर पहा, पहिलं पेज कसं फिलअप करायचं. सर्वात अगोदर हे एक डेमो आहे, पाहू शकता आन्सर शीटचं पहिलं पेज असं असते, ठीक आहे. आता पाहू शकता सर्वात अगोदर इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इथं दिलेला आहे सेंटर नंबर. सेंटर नंबर तुम्हाला इथं 1 2 3 4 हे 4 बॉक्सेस आहेत, याच्यामध्ये फिलअप करायचा असतो. आता सेंटर नंबर म्हणजे काय, तुमचं जे हॉल तिकीट आहे बोर्ड एक्झामसाठी, 10वीचं असो किंवा 12वीचं असो, तुमच्या एक्झामच्या हॉल तिकीटवरती ॲडमिट कार्डवरती तुम्हाला सेंटर नंबर तुमचा दिलेला आहे, तो तिथं जसाच्या तसा टाकायचा असतो. नंतर आहे सीट नंबर, बैठक क्रमांक इन फिगर, अंकात. म्हणजे हे जे इथं दिसत आहे, इथं तुम्हाला तुमचा सीट नंबर, तुमचा रोल नंबर टाकायचा असतो. बट इथं काय सांगितलंय, अंकात म्हणजे फिगरमध्ये तुम्हाला इथं तुमचा जो आहे नंबर टाकायचा आहे. जसा तुम्हाला बोर्ड हॉल तिकीटवरती दिला आहे अंकात, तसा तुम्हाला अंकात फिगरमध्ये यामध्ये टाकायचा आहे नंबर, रोल नंबर. नंतर खालीच त्याच्या इन वर्ड्स, अक्षरात तुमचा जो रोल नंबर आहे, तुम्हाला इथं हे लाईन दिसत आहे डॉटेडवाली, याच्यामध्ये अक्षरात टाकायचा असतो. अक्षरात म्हणजे इन वर्ड्स, तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये दिलेला असेल हॉल तिकीटवरती अक्षरात, तो जसच्या तसा तुम्हाला इथं टाकायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचा रोल नंबर समजा इथं आहे 30, ओके. आपण समजा कन्सिडर करू की इथं आहे रोल नंबर, समजा आपण फॉर एक्झाम्पल घेता 1233. आता असा दिलेला आहे इथं, याच्या अगोदर सुद्धा काहीतरी एक अक्षर असते, समजा एच घेऊया. समजा मी डेमो म्हणून घेत आहे, एक फिगरमध्ये नंबर आहे रोल नंबर, अक्षरात कसा लिहायचं, अक्षर सिंपल लिहायचं एच, ओके. एच 1233 मराठीमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता 1233 असं तुम्ही लिहायचं इथं अक्षरात, ओके. सिंपल आहे. नंतर आहे परीक्षार्थ्याची सही, कॅन्डिडेट सिग्नेचर. कॅन्डिडेट म्हणजेच तुम्ही जो पेपर लिहत आहात त्याची इथं काय असते, सही असते, ओके. इथं सही तुमची करायची. इथं पाहू शकता पर्यवेक्षकांची सही, इथं काहीच करायचं नाही का, कारण की सुपरवायझर, तुमचे जे सुपरवायझर असतील तुमच्या बोर्ड एक्झाम हॉलवरती, ते त्यांची इथं सही येणार आहे, इथं काहीच करायचं नाही, ओके. त्यानंतर पाहू शकता हे जे इम्पॉर्टंट असते, तुम्हाला पाहू शकता बारकोड या चौकटीत चिटकवा आणि हॉलोक्राफ्ट स्टिकर, हे दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट असतात. कारण की हे जे तुम्ही माहिती पूर्ण भरणार आहेत, याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितली हे पूर्ण लपवली जाणार आहे बारकोड आणि हॉलोक्राफ्ट या दोनच्या माध्यमातून. बारकोड आणि हॉलोक्राफ्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तुमच्या एक्झाम हॉलमध्येच जेव्हा तुमची एक्झाम असेल, ठीक आहे. नंतर खाली काही इम्पॉर्टंट आहे ते लवकर सांगतो तुम्हाला. तर पाहू शकता सब्जेक्ट, जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचं नाव टाकायचं आणि तुमचा जो पेपर असेल त्याचं नाव टाकायचं. नंतर पेपर म्हणजेच काय,
कितव्या नंबरचा पेपर आहे तुमचा. समजा पेपर 1 आहे तर इथं काय टाकायचं 01 किंवा 2 आहे तर 02 असं पेपरचा नंबर टाकायचा. नंतर डेट टाकायची, जी डेट आहे एक्झामिनेशनची तुमची, जे डेट आहे ज्या पेपरची ते टाकायची. नंतर इथं उत्तर लेखनाची भाषा लँग्वेज ऑफ ॲन्सर. लँग्वेज ऑफ ॲन्सर म्हणजेच काय, जो तुम्ही पेपर आहे, फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स हा पेपर आहे तर मॅथमॅटिक्स गणित हा पेपर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये सोडवत आहात, उत्तर लेखनाची तुमची भाषा कोणती आहे. समजा मॅथमॅटिक्स आहे, काही विद्यार्थ्यांची 10वीमध्ये इंग्लिश मीडियम आहे तर इथं काय लिहितील इंग्लिश, काही जणांचं गणित असेल मराठीमध्ये असेल तर इथं काय लिहितील ते मराठी असं लिहायचं. असं प्रत्येक सब्जेक्टचं पाहायचं आणि त्यानुसार त्याचं उत्तर लेखनाची भाषा तुम्ही लिहायची. नंतर आहे तुम्हाला सप्लिमेंट अटॅच. सप्लिमेंट अटॅच म्हणजे समजा इथं ए मेन ॲन्सर बुक 1 म्हणजेच काय, मेन ॲन्सर बुक 1 म्हणजेच काय, हे जे संपूर्ण तुम्हाला दिलं आहे हे 1 झालं. ओके, आता नंबर ऑफ सप्लिमेंट म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा घेता ना सप्लिमेंट. समजा हे पूर्ण भरलं तुमचं लिहून, समजा हे पूर्ण भरलेलं आहे, आता तुम्हाला अजून गरज आहे ॲन्सर लिहिण्यासाठी पेजेस पाहिजे तर ते सप्लिमेंट असते. तर इथं किती तुम्ही सप्लिमेंट घेतल्या तर समजा 3 घेतल्या तर 3 लिहायचं आणि 1 + 3 किती झाले, आता इथं टोटल अधिक, ठीक आहे, टोटल किती झाले 4, 1 + 3 4, जेवढे घेतले तेवढे ॲड करून इथं टोटल लिहायचे. ठीक आहे, एवढी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला भरायची आहे. याच्यामध्ये काहीच लिहायचं नाही, याच्यामध्ये काहीच लिहायचं नाही, अजिबात काही लिहायचं नाही. जेवढी माहिती सांगितली मी एक तुम्हाला डेमो म्हणून सांगितलेली आहे, जे सुद्धा इन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळतील तुमच्या एक्झाम हॉलमध्ये मिळतील त्यानुसारच तुम्ही फिलअप करायची माहिती, हे माझं तुम्हाला नोट आहे. ठीक आहे, तर आपण इथं पाहिलेलं आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट पाहणार आहोत आपण पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर पहा तुमचं पेपर ओके, तर पहा हे तुमचे पेजेस आहेत, एक डेमो आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुमची बोर्ड एक्झाम असते अशाच पद्धतीचं काहीतरी तुम्हाला ॲन्सर शीट प्रोव्हाइड केली जाते, ज्याच्या आतमध्ये तुम्हाला असं पेजेस पाहायला भेटतात. आता पहा सर्वात अगोदर हे जे वरचे तुम्हाला रिकामे बॉक्स दिसत आहेत याच्यामध्ये काहीच फिलअप करायचं नाही, कारण की हे तुमच्यासाठी नाही आहे, एवढं समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला इम्पॉर्टंट हे जे लाईन आहे याच्या खालपासून तुम्हाला इथं लिहू शकता तुम्ही, यामध्ये तुम्हाला फिलअप करायचं असते. ओके, सर्वात इम्पॉर्टंट सांगतो, हा जो बॉक्स आहे इथं प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर दिसते, हा एक बॉक्स आहे. ह्या बॉक्स कशासाठी असतो तर हा बॉक्स असतो तुमचा क्वेश्चन नंबर टाकण्यासाठी. जो मेन क्वेश्चन नंबर आहे, समजा पहिला क्वेश्चन आहे तर क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला इथं टाकायचा असतो, त्यासाठी हा बॉक्स दिलेला असतो. ठीक आहे, एक तुम्हाला अशी स्ट्रेट लाईन दिली असते. ओके, आणि बाकीच्या लाईन्स तुम्हाला अशा दिलेल्या असतात. आता तुम्हाला मी जे प्रेझेंटेशन सांगत आहे कशा पद्धतीनं करायचं ते सांगतो. मी स्वतः बोर्ड एक्झाममध्ये अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं होतं म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमचा पेपर तुमच्या जवळ येणार आहे, ॲन्सर शीट तुमच्या जवळ येणार आहे, ओके, जेव्हा रायटिंगचा टायमिंग तुमचा सुरू होणार बोर्ड एक्झामसाठी, त्यामध्ये तुम्ही काय करायचं, ही जे साईड दिसत आहे लेफ्ट साईडला ही तुम्ही एक स्ट्रेट लाईन एक ओढायची आहे. हे जे अगोदर एक स्ट्रेट लाईन दिली त्याच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ओढायची आहे. हे स्ट्रेट लाईन का ओढायची, कारण की जेव्हा तुम्ही समजा हा क्वेश्चन नंबर 1 लिहाल, आता क्वेश्चन नंबर 1 हा मेन क्वेश्चन नंबर झाला, बट क्वेश्चन नंबर 1 मेन नंतर सब क्वेश्चन येत असतात. सब क्वेश्चन म्हणजेच काय, क्वेश्चन नंबर 1 मधला 1, क्वेश्चन नंबर 1 मधला 2, क्वेश्चन नंबर 1 मधला 3, 1 मधला 4, 1 मधला 5, 1 मधला 6, 7, 8 असं जर तुम्ही पद्धतशीर एक लाईन ओढली, या लाईनच्या बाजूला स्ट्रेट लाईन अजून एक ओढली तर यामध्ये तुम्ही पद्धतशीर लिहू शकता. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला या साईडला राईट साईडला सुद्धा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन, जे लाईन दिसतात तुम्हाला ह्या त्याला असं जॉईन करायचं आणि अशी एक स्ट्रेट लाईन तुम्हाला ओढायची आहे. ओके, त्यानंतर सांगतो तुम्हाला महत्त्वाचं, त्यानंतर तुम्हाला दिसते इथं असं सर्व पेजेसवरती तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, जसं पाहू शकता हे पेजेस आल्यानंतर या सेटचं पेज आल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट राहणार, पहा इथं एक लाईन अशी ओढली जसं आपण पाहिलं अगोदरमध्ये, इथं सुद्धा एक अशी हे लाईन ओढली. आता पहा या लाईनचं किती इम्पॉर्टन्स आहे इथं, कारण की हे जेव्हा तुम्ही इथं लाईन ओढली, ओके, आता लाईन ओढली तुम्ही, मी अगोदर सांगितलं की तुम्ही जे सप्लिमेंट घेता ना, तर सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय असते ना, या लाईनचं इम्पॉर्टन्स आहे ते. समजा आता हे लाईन ओढल्यानंतर समजा हे मॅथमॅटिक्स आहे म्हणून इथपर्यंत लिहिलं, पण समजा एखादा लँग्वेजचा पेपर असो, मराठी, इंग्लिश किंवा हिंदी किंवा कधी कधी मॅथमॅटिक्ससुद्धा कोणताही असो, समजा इथपर्यंत तुम्ही लिहिलं, समजा इथपर्यंत लिहिलं, ठीक आहे, आणि हे लाईन तुमची नसली तर काय होते, सप्लिमेंट जोडण्यासाठी तुम्हाला एक धागा भेटते. ओके, धागा तुम्हाला इथं बांधायचा असतो. जर तुम्ही धागा इथं बांधला, ओके, धागा इथं बांधला तर पहा काय होते, तर धागा इथं बांधल्यानंतर हे पहा काय होते, म्हणजे हे तुम्ही इथं लिहिलेलं असते हे इथं काय होते, सुटून जाते. म्हणजेच काय की जे लिहिलेलं आहे तुम्ही ते इथं लपून जाते, त्यामुळे हे लाईन इथं इम्पॉर्टंट राहते. ठीक आहे, म्हणून या साईडच्या लाईन तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्ही ओढायच्या. ठीक आहे, आणि सप्लिमेंटसुद्धा व्यवस्थित बांधायची. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला लाईन ओढायच्या, जे तुम्हाला मी सांगितलं की लाईन का इम्पॉर्टंट आहे. ओके, आता नंतर आहे
वन बाय वन आपण पाहूया कशा पद्धतीने तुम्हाला ॲन्सर वगैरे लिहायचे असतात. तर पहा, सर्वात अगोदर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, ज्या सेक्शनपासून तुम्ही सुरुवात करता त्या सेक्शनचं वरती पहिले नाव लिहायचं. आता मराठीचा पेपर असेल विभाग 1, विभाग क्रमांक 2, ज्याच्यापासून सुरुवात करत असाल तो विभागाचं तुम्ही नाव लिहायचं वरती सर्वात अगोदर. ओके, त्यानंतर या साईडला मेन प्रश्न नंबर टाकायचा. ओके, क्वेश्चन नंबर टाकायचा आणि ॲन्सर लिहायचं. आता बरेच विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन सुद्धा लिहितात, त्याचं ॲन्सर लिहितात. तसं क्वेश्चन नाही लिहायचा. काही काही क्वेश्चन एक्सेप्शनल आहेत, जसं की रिकाम्या जागा, फिल इन द ब्लँक्स. ओके, हे एक्सेप्शनल आहे, त्याला तुम्हाला कधी कधी ते लिहावं लागतात. बट मॅक्सिमम असे काही क्वेश्चन असतात ज्याचं तुम्हाला क्वेश्चन नाही लिहावं लागत, डायरेक्ट ॲन्सर लिहावं लागते. म्हणून क्वेश्चन लिहिण्यामध्ये टाईम तुमचा वेस्ट करू नका. तर क्वेश्चन नंबर 1 टाकायचा डायरेक्ट, आणि डायरेक्ट ॲन्सर असं लिहायचं. म्हणजे इथं डायरेक्ट समजते क्वेश्चन नंबर 1 आहे आणि ॲन्सर लिहित आहे पहिल्याचं, क्वेश्चन नंबर 1 आहे ॲन्सर लिहित आहे दुसऱ्याचं, आणि इथं MCQ लिहिलं, MCQ आहेत म्हणून. ठीक आहे, म्हणजे असं तुम्ही लिहायचं. म्हणजे पहा किती पद्धतशीर दिसत आहे की जे पेपर चेक करणारे असतात, चेकर असतात, ते डायरेक्टली त्यांना सरळ सरळ समजते की हा क्वेश्चन नंबर 1 आहे. म्हणजे त्यांना जास्त प्रॉब्लेम होत नाही चेकिंगमध्ये. आणि जर त्यांना प्रॉब्लेम होत नसेल चेकिंगमध्ये, म्हणजेच इथं चान्सेस असतात की तुम्हाला इथं एक्झामिनर जे ॲन्सर आहे तुमचे व्यवस्थित चेक करतो आणि तुम्हाला मार्कसुद्धा चांगले इथं मिळू शकतात. त्यामुळे असं व्यवस्थित तुम्ही लिहायचं. ठीक आहे, आता पहा सेक्शन नंबर ए लिहिला तर स्टेप बाय स्टेप क्वेश्चन नंबर 1 त्याचे सब क्वेश्चनचे ॲन्सर, क्वेश्चन नंबर 2 त्याचे सब क्वेश्चनचे ॲन्सर असे लिहायचे. ओके, त्यानंतर हे तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी लिहायच्या आहेत. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आता सेक्शन ए इथं कंप्लीट झालेला आहे. सेक्शन ए जेव्हा इथं आता कंप्लीट झाला तर सेक्शन बी नवीन पेजवरती इथं सुरू केला. म्हणजे प्रत्येक सेक्शन प्रत्येक नवीन पेजवरती इथं सुरू करायचा, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता महत्त्वाचं, समजा आता सेक्शन ए इथं संपला म्हणून सेक्शन बी इथं सुरू केला, तर सेक्शन ए इथं संपला असता, मी इथं दाखवत आहे पेनानं, इथं संपला असता तरीसुद्धा सेक्शन बी इथून नसता सुरू केला, सेक्शन बी इथून सुरू केला असता. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी नवीन सेक्शन नवीन पेजवरती, नवीन विभाग नवीन पेजवरती सुरू करायचा. तुम्हाला पेजची कमी नाही पडणार, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये 100% मिळणार आहे. ठीक आहे, तर नवीन सेक्शन नवीन पेजवरती लिहायचं. ओके, आणि क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा आणि त्याच्या अगोदर ॲन्सर असं ॲन्सर लिहायचं त्याचं, आणि त्याचं पूर्ण असं ॲन्सर तुम्ही जे असेल तुमचं लिहायचं. तर असं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी करायचं आहे, आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही जर केलं तर नक्की तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय इथं प्रत्येक पेपरसाठी करायचं आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट नोट आहे. आता समजा मॅथमॅटिक्स आहे, तर मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. तर मॅथमॅटिक्ससाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी समजा तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही काय करू शकता, जे शेवटचं पेज असते, समजा इथं मी आता ॲन्सर लिहिलं आहे, ठीक आहे, पण शेवटच्या पेजवरती तुम्ही काय करू शकता की इथं काय करू शकता, इथं असं नाव लिहू शकता, रफ वर्क. ओके, रफ वर्क. इथं जेव्हा तुम्ही असं नाव लिहिता, हे पेज तुम्ही रफ वर्कसाठी यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, रफ वर्कसाठी हे यूज करायचं, म्हणजेच कॅल्क्युलेशन वगैरे करण्यासाठी अजून काही तुम्हाला करायचं असेल तर रफ वर्कसाठी तुम्ही यूज करू शकता. फक्त रफ वर्क इथं नाव टाकायचं असते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण पेपर प्रेझेंटेशन करायचं असते तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. तर मी तुम्हाला जे सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सर्व मी सांगितलेले आहेत, आणि तुम्ही हे नक्की फॉलो करा. तुमच्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत, आणि नक्कीच तुम्ही तुमचे मार्क्स इथं इन्क्रीज करू शकता तुमच्या पेपर प्रेझेंटेशनमधून. ओके, तर अशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन होतं. हा व्हिडिओ पुढे शेअर नक्की करा, तुमच्या फ्रेंड्सला सांगा आणि त्यांनासुद्धा सांगा अशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन केलं तर तुमचा स्कोर इथे इन्क्रीज होऊ शकते. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.